प्रथमची जी मागणी होती विशेष सरकारी वकील ती नियुक्ती झालेली आहे। दुसरी मागणी होती की तत्कालीन पोलीस निरीक्षक PI केज पोलीस स्टेशनचे प्रशांत महाजन व पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना बडतर्फ करून त्यांना ह्या प्रकरणामध्ये सहआरोपी करण्यात यावं। 2 नंबरची मागणी होती फरार आरोपी कृष्ण आंधळे यांना त्वरित अटक करण्यात यावी। 3 नंबरची मागणी होती अशोक मैंद ते मैंदवाडीचे आहेत, मुंबईला PS आहेत, कृष्ण आंधळेचे जवळचे मित्र आहेत। व उपनिरीक्षक रमेश गुले वाशी पोलीस स्टेशन धाराशिव जिल्हा, पोलीस नाईक दिलीप गीते व ट्रॅफिक पोलीस गोरखफड व केज पोलीस स्टेशनचे दत्ता बिकड यांची CDR तपासून चौकशी करून सहआरोपी करण्यात यावी। नंबर 4चा मुद्दा आरोपींना जी फरार आरोपी केलते फरार करताना ज्या लोकांनी त्यांना मदत केली त्यांना चौकशी करून त्यांना सहआरोपी करावा। दुसरी एक मागणी होती 5 नंबरची 9/12/2024 ला ज्या दिवशी स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचा खून करण्यात आला त्या दिवशी हत्या झाल्यानंतर पार्थिव केज रुग्णालयात जी ग्रामीण रुग्णालयात आणायचं ते कळंबच्या दिशेनं 500 मीटर अंतरावर नेलं होतं। त्याचं कारण काय, त्या दिशेला का नेलं होतं याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोण कोण अधिकारी किंवा त्याच्यामध्ये कोण कोण सामील होते त्यांच्यावर या प्रकरणामध्ये सहआरोपी केलं पाहिजे। वरील मुद्द्यापैकी जे सरकारी वकील आहेत त्यांची तर नियुक्ती झाली ते मान्य केले। तर दुसरा म्हणजे शेवटचा असं की 3 ते 5 जी मुद्दे आहेत ते 8/3/2025 पर्यंत मान्य करण्याच्या अटीवर आम्ही हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपाचं स्थगित करत आहोत, एवढं ग्रामस्थाच्या वतीनं सांगतो। ग्रामस्थाची जर काही इथं काही असेल काही अडचण तर इथं डायरेक्ट बोलू शकतात ग्रामस्थ, मसजो ग्रामस्थ। कुणाला काही शंका असेल लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, ज्या मान्य मागणी केली त्याची ज्या मागण्या आहेत प्रशासनाकडे मागितलेल्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य करावा अशी एक मागणी आहे। आणखी आहे कुणी आपा बोला ना बोला। त्यानंतर उपोषणाला गावाची गाव उपोषणाला बसते, एक गाव बसणार नाही, गावाची गाव उपोषणाला बसते। धन्यवाद। एक गाव बसणार नाही। मसाजो ग्रामस्थाच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो। त्यांचं असं म्हणणं आहे की गावाची गाव उपोषणाला बसतील, प्रशासनाने ही वेळ आमच्यावर आणू नये आणि प्रशासनाने आमचा अंत बघू नये। माझी एक विनंती प्रशासनाला या माध्यमातून, आता जिल्ह्याचे खासदार आणि आदरणीय सुरेश अण्णा धस राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणायला हरकत नाही। माझी या दोघांना पण एक विशेष विनंती की आता बाप्पा आणि अण्णा तुम्ही आमचा मसाजोकरांचा अंत बघू नका आणि आम्हाला पुन्हा वेळ येऊन देऊ नका। या प्रकरणामध्ये जे जे कोणी दोषी असतील मग ते पोलीस यंत्रणेतले लोक असोत किंवा इतर कोणी सहकार्य करणारे, ते कोण पैसे पुरवले किंवा ते कोण डॉक्टर वगैरे होते, कुणालाही सोडता कामा नये।